तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे सॉलिड स्टेट. तर आपल्याला माहिती आहे सॉलिड स्टेट हा चॅप्टर आपण मागच्या वर्षी सुद्धा पाहिलेला आहे. व्हॉट इज मेन बाय सॉलिड, व्हॉट आर लिक्विड्स, व्हॉट आर गॅसियस, स्टेट्स ऑफ मॅटर हा चॅप्टर गेल्या वर्षी 11वीला झाला. त्यामध्ये what is solid, what is liquid, and what is a gas, so that we have seen in last year. So today we are just discussing about what is mean by a solid, and so in this year we are mainly concerned about the solid state. आपल्याला यावर्षी फक्त सॉलिड स्टेटच बघायचं आहे. बाकीच्या आस्पेक्ट म्हणजे गॅस किंवा लिक्विडशी आपल्याला तेवढं काही यावर्षी बघायचं नाही. आपण हळूहळू सॉलिड स्टेट म्हणजे काय याविषयी माहिती पाहू आणि सॉलिड स्टेटच्या वेगवेगळ्या पुन्हा कोणत्या अवस्था आहेत याविषयी सुद्धा आपल्याला या वर्षीच्या या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तर पहिल्यांदा आपण सॉलिड स्टेट मधल्या कन्सेप्ट एकदा लक्षात घेऊया. तर त्यामध्ये पहिला कन्सेप्ट आहे बघा. तर ही स्लाइड नवीन दुसरी एक जी स्लाइड आहे त्यामध्ये आपण बघूया. तर there are three states of matter. First is solid, second is liquid, and third is gas. So firstly we will compare these state with respect to different properties of that state. So in that first property is volume. So in volume, if we consider about the solid, then it is found that it has a definite shape and volume. Solid ला definite shape असतो हे आपल्याला माहित आहे. Then in case of liquid, so liquids are having the shape in which they are stored, or the shape of a container. ज्या कंटेनर मध्ये असतो तो त्याच याचा त्याला आकार प्राप्त होतो लिक्विडला. हेही आपल्याला माहित आहे. अँड गॅसियस, तर गॅसेसच्या बाबतीत सो गॅस ऑक्युपाइज द टोटल व्हॉल्यूम विच इज अवेलेबल टू देम. त्यांना जितकं व्हॉल्यूम अवेलेबल असतं तितकं व्हॉल्यूम गॅस काय करतो, ऑक्युपाय करतो. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी, द व्हॉल्यूम ऑफ दीज थ्री स्टेट्स. या तिन्ही स्टेटचं पहिली प्रॉपर्टी आहे ती म्हणजे व्हॉल्यूम. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे बघा टेम्परेचर इफेक्ट. म्हणजे या तिन्ही स्टेटवर टेम्परेचर वाढवलं तर काय इफेक्ट होतो याविषयी आपल्याला पाहायचं आहे. सो इन दॅट फर्स्ट इज इन सॉलिड स्टेट व्हॉल्यूम चेंजेस स्मॉल. थोडंसं आकारमान बदलतं. जर तापमान त्याचं टेम्परेचर वाढवलं तर त्याचं काय होईल, थोडंसं आकारमान बदलेल. म्हणजे जर आपण त्याचं सॉलिडचं जर टेम्परेचर वाढवलं तर इफेक्ट काय होईल, त्याचं थोडंसं व्हॉल्यूम जो आहे तो बदलेल, स्मॉल होईल किंवा लार्ज होईल. तर डिपेंडिंग अपॉन विच सॉलिड वी आर टेकिंग. देन सेकंड, इन केस ऑफ लिक्विड व्हॉल्यूम चेंजेस मॉडरेटली. व्हॉल्यूम जास्त चेंज होईल, म्हणजे थोडं जास्त प्रमाणात व्हॉल्यूम त्याचा चेंज होणार आहे. आता जास्त प्रमाणात म्हणजे उदाहरणार्थ जर आपण पाण्याला तापवलं, लिक्विड स्टेटमधल्या पाण्याला जर तापवलं तर त्यापासून पाणी सुद्धा राहतं आणि गॅसेस सुद्धा तयार होतात. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम वाढतं. मॉडरेटली चेंज इन द व्हॉल्यूम. अँड इन केस ऑफ gases, if we have any effect of this temperature, if we observe about the gases, then it is found that volume changes significantly. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात व्हॉल्यूमचं चेंज होतो. म्हणजे तापमान वाढवलं तर जास्त गॅसियस मॉलिक्यूल हे मूव्ह होतील किंवा दूर जातील एकमेकांपासून. आणखी जास्त एनर्जी मिळाल्यामुळे जास्त दूर जातील. देन द थर्ड इज अ प्रेशर इफेक्ट. म्हणजे जर आपण यांच्यावर प्रेशर आणलं, गॅसेस, सॉलिड्स किंवा लिक्विड्सवर जर आपण प्रेशर आणलं तर सॉलिड्समध्ये काय बघा, द प्रेशर इफेक्ट इज नॉट कॉम्प्रिहेन्सिव्ह. म्हणजे मोजता येण्यासारखा असा प्रेशर इफेक्ट नाही.
So we cannot say that solids can be compressed by using some amount of a pressure. म्हणजे त्याच्यावर दाब देता येऊ शकतो असं आपण म्हणू शकत नाही. If we consider about liquid, then they are compressible. म्हणजे हे कॉम्प्रेस केल्या जाऊ शकतात. लिक्विड्स हे कॉम्प्रेसिबल आहेत. आणि गॅसेसचा जर विचार केला तर दे आर मोस्ट कॉम्प्रेसिबल, म्हणजे फार जास्त कॉम्प्रेसिबल आहेत. आपल्याला माहिती आहे गॅसेसचे मॉलिक्युल आपल्यापेक्षा एकमेकांपेक्षा फार दूर असतात. जितकं व्हॉल्यूम त्यांना दिलेलं असतं तितकं ते ऑक्युपाय करतात, म्हणून त्यांना आपण सहज कॉम्प्रेस करू शकतो. म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी ही कशी आहे गॅसेसची, जास्त आहे. द नेक्स्ट पॉइंट इज मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये असलेले पार्टिकल, लिक्विड स्टेटमध्ये असलेले पार्टिकल किंवा गॅसियस स्टेटमध्ये असलेले पार्टिकल यांची मुवमेंट कशी आहे. सॉलिडचा जर विचार केला तर दे हॅव फिक्स्ड पोझिशन, त्यामुळे त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची मुवमेंट आहे असं आपण म्हणू शकत नाही. मीन्स दिस पार्टिकल्स आर स्टेडी or they are in rest. If we consider about liquid, so the particles of liquid move in that liquid. म्हणजे वॉटर घेतलं तर वॉटरचे जे मॉलिक्यूल आहेत त्या वॉटरमध्ये मूव्ह होतील. वॉटरच्या बाहेर येऊ शकत नाहीत, परंतु वॉटरमध्ये ते मुवमेंट करतात. जर आपण पाणी घेतलं तर आपल्या लक्षात येईल की पाण्यामध्ये त्याच्या पार्टिकल्सची मुवमेंट होते. आणि जर गॅसेस पाहिले तर दे आर इन कंटिन्युअस रॅन्डम मोशन. हे कसे आहेत, कंटिन्युअस रॅन्डम मोशन मध्ये आहेत गॅसेस. जर आपण गॅसेसचा विचार केला तर सतत फिरत राहतात त्याचे मॉलिक्यूल इकडून तिकडं. they are bombarding on the wall of the container, and that's why they are losing some amount of energy which is stored in that particle. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे बघा इंटर particle force. Inter particle force. So in that they are in case of a solid, जर सॉलिडचा विचार केला तर इंटर पार्टिकल म्हणजे दोन सॉलिडच्या दोन पार्टिकल मध्ये असलेला फोर्स कसा असतो, फार स्ट्रॉंग असतो, फार जास्त असतो. इन केस ऑफ लिक्विड इट इज लेस स्ट्रॉंग. लिक्विडच्या बाबतीत जर विचार केला तर तो लेस स्ट्रॉंग असतो, म्हणजे थोडा कमी स्ट्रॉंग असतो. आणि गॅसेसच्या बाबतीत विचार केला तर तो फारच कमी, म्हणजे वीक. इंटर पार्टिक्युलर particle force is very weak. So this is about the distinguishing between solid, liquid and gases depending upon the different properties of these solids, liquids or gases, or effect of volume, temperature effect, and pressure effect, then movement of particle and interparticle force. त्याच्यानंतर बघायचं बघा आपल्याला, देर आर टू टाइप्स ऑफ सॉलिड्स. दोन प्रकारचे सॉलिड्स आहेत. एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड. हा आपल्याला माहित आहे, म्हणजे जर आपण तो हातात घेतला तर त्याचे आपल्याला स्फटिक जाणवतात, त्यांना आपण क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतो. So what are the properties of these crystalline solids? So in that first is particles are regularly and periodically arranged over a long range. म्हणजे फार अंतरापर्यंत यांचे पार्टिकल हे रेग्युलरली म्हणजे एकानंतर एक व्यवस्थितपणे अँड पिरियडिकली म्हणजे वेगवेगळ्या इंटरवल नंतर जर वेगवेगळे पार्टिकल असतील तर ते पिरियडिकली अरेंज असतात. सो द पार्टिकल्स आर अरेंज रेग्युलरली अँड पिरियडिकली फॉर ए व्हेरी लॉंग रेंज. जास्त अंतरापर्यंत पार्टिकल्स हे पिरियडिकली आणि रेग्युलरली अरेंज असतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा, दे हॅव ए शार्प मेल्टिंग पॉइंट अँड डेफिनाइट टेम्परेचर. म्हणजे जर आपण क्रिस्टलाइन सॉलिड घेतले तर ते एका अचूक तापमानाला मेल्ट होतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा कसा असतो, शार्प म्हणजे निश्चित असतो, एक्झॅक्ट असतो. त्याला आपण म्हणू शार्प मेल्टिंग पॉइंट अँड डेफिनाइट टेम्परेचर. Then all crystalline substances are anisotropic except which are having cubic structure. म्हणजे क्युबिक स्ट्रक्चर असलेले सोडून बाकीचे जितके क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत हे कसे आहेत, दे आर ॲनिसोट्रॉपिक. सो व्हॉट इज मीन बाय ॲनिसोट्रॉपी, तर हे आपल्याला आधी माहित पाहिजे. सो ॲनिसोट्रॉपिक मीन्स दे some properties of these crystalline solid depend upon their own as well as on the direction. म्हणजे तुम्हाला मराठीत माहित आहे सदिश आणि अदिश राशी.
ॲनिसोट्रॉपिक म्हणजे सदिश राशी, म्हणजे त्याच्या डायरेक्शनवर सुद्धा त्या काही प्रॉपर्टीज अवलंबून असतात. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, दीज आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या वेगवेगळ्या असतात इन डिफरंट डायरेक्शन्स. म्हणजे जर त्याची दिशा बदलली तर त्यांच्या या प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यू सुद्धा वेगवेगळ्या असतात. तर याला आपण म्हणू all the crystalline substances are anisotropic in nature except which are having cubic structure, and the properties like refractive index, thermal and electrical conductivity, they are different in different direction. The refractive index म्हणजे आपल्याला माहिती आहे, so it is the ratio of velocity of light in vacuum to its velocity in specific medium. काय refractive index? The velocity of light in vacuum म्हणजे निर्वात पोकळीमध्ये असलेली व्हॅलॉसिटी, कशाची? लाईटची, टू इट्स व्हॅलॉसिटी इन स्पेसिफिक मीडियम, आणि त्याची स्पेसिफिक मीडियम मध्ये असलेली व्हॅलॉसिटी. तर याला आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. सो दिस इज अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. त्याच्यानंतर आहे बघा प्रॉपर्टीज ऑफ अमॉर्फस सॉलिड. आता अमॉर्फस सॉलिड्स म्हणजे काय हे आपल्याला यावर्षी आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स आपल्याला जास्त घ्यायचं आहे, परंतु फक्त आपल्याला एवढंच बघायचं की अमॉर्फस सॉलिड्स म्हणजे काय. सो द अमॉर्फस सॉलिड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज सुपर कूल्ड लिक्विड्स. म्हणजे जास्त थंड केलेले लिक्विड्स म्हणजे अमॉर्फस सॉलिड्स असं म्हणणं आहे. म्हणजे जर आपण पाण्याला थंड केलं तर त्यापासून काय तयार होतो? बर्फ. सो इट इज ए सुपर कूल्ड लिक्विड असंही आपण म्हणू शकतो. अशा प्रकारचे जे काही उदाहरणं आहेत त्याला आपण सुपर कूल्ड लिक्विड्स असं म्हणू. दे आर स्टॉप ॲक्शन फोटोग्राफ ऑफ लिक्विड. म्हणजे जर लिक्विड मूव्ह होत असेल आणि त्याचा जर आपण फोटो काढला, एक फोटो काढला समजा आपल्या मोबाईलच्या साह्यानं, तर तो त्याचा आपला फोटो जो निघेल त्यालाच आपण काय म्हणू शकतो? ते आर अमॉर्फस सॉलिड. द फोटोग्राफ ऑफ अमॉर्फस सॉलिड. एवढंच आपण लक्षात ठेवायचे की दे आर सुपर कूल्ड लिक्विड and the stop action photograph of liquid. So this is the first property. The next property is the particles are randomly arranged. Particles याचे randomly असतात, त्याचे regularly असतात, याचे regularly and periodical असतात, आणि for a long range of distance. लॉंग रेंज डिस्टन्सला त्या क्रिस्टलाइनचे असतात, परंतु इथे त्याच्या उलट आहे. पार्टिकल्स आर रँडमली अरेंज अँड पार्टिकल्स हॅव नो लॉंगर ऑर्डर. म्हणजे त्याचे जास्त अंतरापर्यंत त्याची ऑर्डर नसते. दे डू नॉट हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर स्ट्रक्चर ऑल्सो. म्हणजे त्यांचं शॉर्ट रेंज ऑर्डर जे आहे म्हणजे रँडमली पार्टिकल असतात. कुठेही कोणताही पार्टिकल असतो, त्याची फिक्स अशी काही पोझिशन नसते, त्यांच्यामधले असलेलं डिस्टन्स सुद्धा फिक्स नसतं. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ अमॉर्फस सॉलिड. अगेन दे डोंट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. त्यांना शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो. अँड मेल्ट ओव्हर ए लॉंग रेंज ऑफ टेम्परेचर इंटरवल्स. म्हणजे कोणत्याही, म्हणजे समजा जर 300 डिग्री जर असला अमॉर्फस सॉलिडचा, तर तो 350, 250 अशा कोणत्याही रेंजला तो मेल्ट होऊ शकतो. इट इज कॉल्ड ॲज लॉंग रेंज ऑफ टेम्परेचर intervals. Then after heating soften and start to flow. जर आपण त्याला हीट केलं तर तो मऊ होईल, एखाद्या गोळ्यासारखा होईल आणि फ्लो सुद्धा व्हायला लागेल, म्हणजे इट कॅन फ्लो ऑल्सो. सो दिस इज द नेक्स्ट प्रॉपर्टी. आणि त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे बघा, दे आर आयसोट्रॉपिक. ते आयसोट्रॉपिक आहेत, अदिश आहेत. ते अनिसोट्रॉपिक होते, हे आयसोट्रॉपिक आहे. लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, conductivity are independent of direction of measurements. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी हे इंडिपेंडंट आहेत, डायरेक्शनवर त्याचं काहीही अवलंबून नाही. त्याचं मेजरमेंट हे इंडिपेंडंट आहेत, आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत बघा. ग्लास, प्लास्टिक, रबर हे आपल्याला तिन्ही माहीत आहे. टार हा सुद्धा एक केमिकल प्रॉडक्टच आहे. देन मेटॅलिक ग्लास, हे सगळे अमॉर्फस सॉलिडचे उदाहरणं आहे. सो दिस इज सम इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ सॉलिड स्टेट
अँड डिस्टिंग्विशिंग पॉईंट बिटवीन ॲमॉर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाइन सॉलिड. तर याच्यानंतरच्या भागामध्ये आपण पुढच्या